नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर ज्योतिराम घाडगे, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती, स्वायत्त महाविद्यालय, अर्थशास्त्र विभाग, TY BCom बँकिंग अँड फायनान्स स्पेशल पेपर 3साठीचा हा व्हिडिओ आहे. मित्र हो, आपण लास्ट लेक्चरमध्ये सेकंड टर्मचा सिलेबस समजून घेतला होता. अर्थातच या लेक्चरमध्ये आपण सेकंड टर्ममधील जो काही पहिला चॅप्टर आहे त्या पहिल्या चॅप्टरमधील पहिला कंटेंट्स समजून घेणार आहोत. जसं की मी तुम्हाला म्हटलंच होतं की आपण नेक्स्ट लेक्चरपासून प्रत्येक कंटेंट्स डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. त्याप्रमाणे आपण या लेक्चरमध्ये अर्थातच या लेक्चरपासून आपण प्रत्येक कंटेंट्स डिटेलमध्ये समजून घेत आहोत. मित्र हो, आपल्यासमोर आजच्या लेक्चरसाठी टॉपिक आहे तो म्हणजे बँक आणि ग्राहक यांच्यातील परस्पर संबंध. खरं तर दोन पार्टी आहेत, एक म्हणजे बँक आणि दुसरे आहे ते म्हणजे ग्राहक. म्हणजे बँक आणि ग्राहक, बँक ग्राहकाला सेवा पुरवित असते आणि ग्राहक बँकेकडून सेवा घेत असतो. अर्थातच बँक म्हणजे काय हे तुम्हाला सांगायची गरज नाही आणि बँकेचा ग्राहक म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला सांगायची गरज मुळीच नाही. तुम्ही सर्वजण या बाबतीमध्ये या दोन संकल्पनेच्या बाबतीमध्ये ज्ञात आहात. मित्र हो, बँक आणि ग्राहक या दोघांच्यामध्ये परस्पर संबंध कोणकोणते असतात? जे काही संबंध असतात हे संबंध खऱ्या अर्थाने या दोघांच्यामध्ये जो काही व्यवहार होत असतो, म्हणजे ग्राहक बँकेशी जो काही व्यवहार करत असतो या व्यवहारामुळे निर्माण होत असतात, किंवा ग्राहक बँकेकडून जी काही सेवा घेत असतो किंवा बँक ग्राहकाला जी काही सेवा देत असते याच्यामुळे या दोघांच्यामध्ये संबंध निर्माण होत असतात. अर्थातच जे काही संबंध निर्माण होतात ते संबंध आपण समजून घेऊया. बँक आणि ग्राहक यांच्यामध्ये जे काही संबंध असतात हे संबंध दोन भागामध्ये वर्गीकृत केले आहेत. एक म्हणजे सर्वसाधारण संबंध आणि दुसरा म्हणजे विशेष संबंध. संबंधाचे वर्गीकरण दोन भागामध्ये केलेले आहे, सर्वसाधारण संबंध आणि विशेष संबंध. आपण दोन्ही प्रकारचे संबंध समजून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण जे काही सर्वसाधारण संबंध आहेत, बँक आणि ग्राहक या दोघांच्यामध्ये जे काही सर्वसाधारण संबंध आहेत ते आपण समजून घेऊया. सर्वसाधारण संबंधामध्ये पहिला संबंध आहे तो म्हणजे धनको आणि ऋणको संबंध. क्रेडिटर अँड डेटर रिलेशनशिप बिटवीन बँकर अँड कस्टमर. मित्र हो, धनको म्हणजे काय आणि ऋणको म्हणजे काय हे तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. जो व्यक्ती कर्ज देत असतो किंवा जी संस्था कर्ज देत असते त्याला धनको असं म्हणतात आणि जी व्यक्ती कर्ज घेत असते त्याला ऋणको असं म्हणतात. खरं तर बँक धनको म्हणून सुद्धा कार्य करते आणि ऋणको म्हणून सुद्धा कार्य करते आणि त्याचप्रमाणे कस्टमरसुद्धा, बँकेचा कस्टमरसुद्धा धनको म्हणून सुद्धा कार्य करतो आणि ऋणको म्हणून सुद्धा कार्य करतो. खरं तर तुमच्यासमोर एक प्रश्न पडला असेल आणि तो म्हणजे बँक धनको म्हणून कार्य करते हे एक शक्य आहे, पण बँक ऋणको म्हणून कसं कार्य करते? किंवा ग्राहक हा ऋणको म्हणून कार्य करतो म्हणजे कर्ज घेणारा असतो, परंतु धनको म्हणून कार्य कसा करतो? मित्र हो, लक्षामध्ये असू द्या. खरं तर बँकेशी ग्राहकाचा जो काही व्यवहार झालेला आहे किंवा बँकेने ग्राहकाशी जो काही व्यवहार केलेला आहे त्या व्यवहारावर ते निर्माण होतं की बँकेनं धनको म्हणून कार्य केलेलं आहे का बँकेने ऋणको म्हणून कार्य केलेलं आहे. जर एखादं बँकेतील खातं हे जमा खातं दर्शवित असेल, जर बँकेतील एखादं खातं जमा खातं दर्शवित असेल म्हणजे काय, जर ग्राहकाने बँकेमध्ये ठेव ठेवली असेल, डिपॉझिट अमाऊंट केली असेल, अमाऊंट डिपॉझिट केली असेल, साहजिकच यावेळी पहा धनको कोण आणि ऋणको कोण आपण या ठिकाणी समजून घेऊया. ग्राहकाने बँकेमध्ये ठेव ठेवलेली आहे याचा अर्थ बँकेने ग्राहकाच्याकडून ठेव घेतलेली आहे आणि म्हणून अशावेळी ग्राहक हा धनको असतो मात्र बँक मात्र ऋणको असते. मित्र हो, तुमच्यासमोर प्रश्न पडला असेल की बँक ऋणको म्हणायचं कसं काय? तर ग्राहकाने जेव्हा बँकेमध्ये ठेव ठेवलेली असते त्यावेळेस
हा ग्राहक बँकेकडून त्यावर व्याज घेत असतो, कारण ठेव ठेवल्यानंतर बँक त्या ठेवीवर व्याज देत असते. बँक व्याज देत असते आणि ग्राहक बँकेकडून व्याज घेत असतो. अर्थातच ग्राहकाने बँकेमध्ये रक्कम ठेवली आहे आणि त्या ठेवलेल्या ठेवीवर बँकेकडून व्याज घेत आहे आणि त्यामुळं अशावेळी ग्राहक हा धनको असतो, क्रेडिटर असतो. परंतु बँकेनं ग्राहकाच्याकडून रक्कम घेतली आहे, त्यावर व्याज देत आहे, म्हणजे एक प्रकारचे कर्ज घेतल्यासारखंच आहे आणि म्हणून अशावेळी बँक ऋणको असते. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल, जर ग्राहकाने बँकेमध्ये खात्यावर अमाऊंट डिपॉझिट केली तर ग्राहक हा धनको असतो, तर बँक ऋणको असते. याच्या उलट जर बँकेने त्या ग्राहकाला कर्ज दिलं, आता तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की जर बँकेने ग्राहकाला कर्ज दिलं तर धनको कोण आणि ऋणको कोण? बँकेने ग्राहकाला कर्ज दिलेलं आहे. बँकेने ग्राहकाला कर्ज दिलं आहे म्हणजे याचा अर्थ धनको कोण असणार आहे? तर बँक असणार आहे. मात्र कर्ज घेणारा कोण आहे? तर ग्राहक आहे आणि त्यामुळं अशावेळी ऋणको कोण असणार आहे? तर कस्टमर ऋणको असणार आहे. म्हणजे कर्ज दिलं आणि घेतलं, म्हणजे कर्जाच्या संदर्भात म्हणजे एखादं खातं हे जमा खातं दाखवत असेल, म्हणजे ठेव ठेवली असेल, तर धनको ग्राहक असतो, ऋणको मात्र बँक असते. परंतु जर बँकेने कर्ज दिलं असेल तर बँक धनको असते, मात्र ग्राहक मात्र ऋणको असतो. मित्र तुमच्या लक्षामध्ये आलं असेल धनको ऋणको संबंध म्हणजे काय? हे संबंध कोणामध्ये आहेत? तर बँक आणि ग्राहकाच्या मध्ये संबंध आहेत. मित्र सर्वसाधारण संबंधामध्ये पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे विश्वस्त आणि हितकारी. बँका विश्वस्त म्हणून कार्य करतात, हितकारी म्हणून कार्य करतात. आधुनिक काळात बँका विविध प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देत असल्याने बँक व ग्राहक संबंधाचे स्वरूपही बदलते. काही सेवांच्या संदर्भात बँक व ग्राहक यांच्यातील संबंध विश्वस्त स्वरूपाचे असतात, कारण ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी बँकावर असते. ग्राहकाच्या विनंतीवरून बँक विश्वस्त म्हणून कार्य करू शकते व या सेवेबद्दल योग्य मोबदला घेऊ शकते. विद्यार्थी मित्रांनो, विश्वस्त म्हणजे विश्वासू स्वरूपाचे काम करायचं खऱ्या अर्थाने. जर ग्राहकाचा बँकेवर विश्वास नसेल तर ग्राहक बँकेमध्ये रक्कम ठेवणार नाही आहे. परंतु एखादा ग्राहक बँकेमध्ये जेव्हा अकाउंट ओपन करत असतो त्यावेळेस त्या ग्राहकाचा त्या बँकेवर विश्वास असतो. जेव्हा एखादा ग्राहक बँकेमध्ये रक्कम डिपॉझिट करतो त्यावेळेस त्या ग्राहकाचा बँकेवर विश्वास असतो. म्हणजे एकंदरीत ग्राहकाचा जो बँकेवर विश्वास आहे तो विश्वास हा संपादित झाला गेला पाहिजे. अर्थातच त्या पात्रतेला बँक उतरली गेली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, अशावेळी बँक विश्वस्त म्हणून कार्य करते. एवढेच नव्हे तर बँक जेव्हा एखाद्या व्यक्तीचं, लहान मुलाचं की ज्याचं वय अजून 18 वर्ष पूर्ण नाही आहे, म्हणजे व्यक्ती सज्ञान नाही आहे, अशावेळी अकाउंट ओपन करते, म्हणजे याचा अर्थ काय? अज्ञान व्यक्तीचं अकाउंट ओपन करते. जर बँकेनं अज्ञान व्यक्तीचं अकाउंट ओपन केलं असेल आणि त्या अज्ञान व्यक्तीची डिपॉझिट रक्कम स्वीकारली असेल तर साहजिकच तो व्यक्ती ज्यावेळेस सज्ञान होईल त्यावेळेस त्या व्यक्तीला त्याची रक्कम परत करण्याचं कार्य बँकेला करावं लागतं. म्हणजे अशावेळी सुद्धा बँकेनं विश्वस्त म्हणून कार्य केलेलं आहे, हितकारी म्हणून कार्य केलेलं आहे, विश्वस्त म्हणून कार्य केलेलं आहे. हितकारी म्हणून कार्य केले म्हणजे काय? तर बँका ग्राहकाचं हितसंबंध सुरक्षित राहण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे ग्राहकाचं हित जोपासलं गेलं पाहिजे, ग्राहकाचं हित जोपासलं गेलं पाहिजे यासाठी कार्य करतात. एकंदरीत तुमच्या लक्षामध्ये आलं असेल बँका विश्वस्त म्हणून कार्य करतात आणि
हितकार्य म्हणून कार्य करतात. दोघांमध्ये संबंध, बँक आणि ग्राहक या दोघांच्यामध्ये संबंध कुठले आहेत? विश्वस्त म्हणून संबंध आहेत आणि हितकारी म्हणून संबंध आहेत. आता कोणत्या परिस्थितीमध्ये बँका विश्वस्त म्हणून कार्य करतात ते प्रत्यक्षात आपण पाहूया. एक पहिलं स्टेटमेंट आहे बघा, ग्राहकाने बँकेतील ठेवीचा उपयोग विशिष्ट हेतूसाठी करण्याची बँकेला सूचना दिल्यास दोघातील संबंध विश्वस्त असतात. काय म्हटलं या ठिकाणी की ग्राहकाने बँकेतील ठेवीचा उपयोग विशिष्ट हेतूसाठी करण्याची बँकेला सूचना दिल्यास. सपोज विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बँकेमध्ये अकाउंट ओपन केलेलं आहे आणि तुमच्या अकाउंटवर काही रक्कम आहे आणि तुम्हाला काय करायचं, लाईट बिल पेड करायचं आहे. जेव्हा तुम्ही बँकेला सूचना करता की माझ्या खात्यामधून, माझ्या या खात्यामधून तुम्ही काय करा, या क्रमांकाचं बिल पेड करा. ज्यावेळेस अशा प्रकारची सूचना तुम्ही बँकेला देता त्यावेळेस बँक संबंधित जे काही बिल आहे ते बिल पेड करण्याचं कार्य करते. म्हणजे तुमची रक्कम कुठे आहे, बँकेमध्ये आहे आणि तुम्ही बँकेला मग काय सुचवलेलं आहे की माझ्या खात्यामध्ये जी रक्कम आहे त्या रकमेतून या क्रमांकाचं बिल काय करा, पेड करा. त्यावेळेस बँक रक्कम पेड करण्याचं कार्य करते. म्हणजे एक प्रकारे बँक संबंधित सेवा ग्राहकाला देत असते. अशावेळी बँकेनं विश्वस्त म्हणून कार्य केलेलं असतं. एक दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे बँक व ग्राहक यांच्यात विश्वस्त करार झाल्यास दोघातील संबंध विश्वस्त असतात. मगाशी मी तुम्हाला आज्ञान पालकाचं जे उदाहरण दिले तेच याला लागू होतं. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ग्राहकाची हुंडी वसुलीसाठी बँकेने स्वीकारल्यास त्याची वसुली होईपर्यंत दोघातील संबंध विश्वस्त असतात. असं गृहीत धरा की तुम्ही जी काही बिल ऑफ एक्सचेंज आहे, जी काही हुंडी आहे ती हुंडी बँकेमध्ये वटवण्यासाठी नेली. अर्थातच विद्यार्थी मित्रांनो, ही हुंडी तुम्ही वटवण्यासाठी बँकेकडं नेली आहे कारण त्या हुंडीची जी काही मुदत आहे ती संपलेली नाही, त्यामुळे तुम्हाला त्या पार्टीकडून पैसे मिळालेले नाहीत आणि त्यामुळं तुम्ही ती हुंडी मुदतपूर्व वटवण्यासाठी किंवा त्याचे पैसे प्राप्त होण्यासाठी बँकेकडे वटवण्यासाठी नेलेली आहे. ज्यावेळेस बँक ती हुंडी वटवते म्हणजे काय, चेकसारखे त्याची रक्कम देऊन टाकते, त्यावेळेस खऱ्या अर्थाने बँकेनं विश्वस्त म्हणून कार्य केलेलं असतं. या दोघातील संबंध विश्वस्त कधीपर्यंत असतात की जोपर्यंत बँक त्या हुंडीची रक्कम ग्राहकाला देत नाही तोपर्यंत. एकंदरीत अशा प्रकारे बँक आणि ग्राहक या दोघांच्या मध्ये विश्वस्त स्वरूपाचे संबंध असतात. विश्वस्त स्वरूपाचे कार्य बँकेनं केलेलं असतं. एक पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सर्वसाधारण संबंधाचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे बँका अभिकर्ता म्हणून कार्य करतात. अभिकर्ता कार्य करतात म्हणजे काय, बँका प्रतिनिधी म्हणून कार्य करतात, ग्राहकाचा प्रतिनिधी म्हणून कार्य करतात. म्हणजे बँक ग्राहकाचा एक प्रकारे एजंट म्हणून कार्य करते. म्हणूनच अभिकर्ता या कार्याला प्रतिनिधी म्हणून कार्यही म्हटलं जातं आणि एजंट म्हणून सुद्धा कार्य म्हटलं जातं. साध्या आणि सोप्या शब्दामध्ये बँक ग्राहकाचा एजंट किंवा प्रतिनिधी म्हणून कार्य करते. ग्राहकाचा प्रतिनिधी या नात्याने बँका जेव्हा कार्य करतात तेव्हा बँकेचा ग्राहक हा प्रमुख असतो. कारण ग्राहक कोण आहे, प्रमुख आहे. म्हणजे ग्राहकाने बँकेला काय केलेलं आहे, सूचना केलेली आहे की उदाहरणार्थ जसं की मी तुम्हाला आता एक उदाहरण दिलं होतं की ग्राहक बँकेला सांगतो की मी तुमच्या बँकेमध्ये अकाउंट ओपन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अमाऊंट आहे, त्या डिपॉझिट रकमेतून तुम्ही काय करा, या प्रकारचं जे काही लाईट बिल आहे ते पेड करा. म्हणजे एक प्रकारे ग्राहक या ठिकाणी कोण आहे, प्रमुख आहे आणि बँक एजंट म्हणून कार्य करत आहे. एजंट म्हणजे एक प्रकारचा मध्यस्थ म्हणजे आता मध्यस्थ म्हणून बँक कार्य करते. कोणत्या दोन पार्टीमध्ये बँका एजंट म्हणून कार्य करत आहेत, तर जे काही MSEB बिल आहे ते पेड करायचं आहे. म्हणजे MSEB एक संस्था आहे, एक पार्टी आहे आणि दुसरी गोष्ट ग्राहक हा दुसरा पार्टी आहे. या दोघांच्या मध्ये MSEB मध्ये
किंवा महावितरण कंपनी यांच्यामध्ये, महावितरण कंपनी आणि ग्राहक या दोघांच्यामध्ये बँक एजंट म्हणून कार्य करत आहे, मध्यस्थ म्हणून कार्य करत आहे, प्रतिनिधी म्हणून कार्य करत आहे. आता काय कार्य करत आहे की ग्राहकाचं बिल महावितरण कंपनीला पेड करायचं. अर्थातच विद्यार्थी मित्रांनो, लक्षामध्ये असू द्या, अशावेळी ग्राहक हा काही प्रमुख आहे. बँका आपल्या दैनंदिन व्यवहारात ग्राहकाच्या वतीने चेक, हुंडी, लाभांशपत्र इत्यादीची वसुली एजंट म्हणून करतात. म्हणजे बँका, तुम्हा सर्वांना माहीतच आहे की एखादा चेक बँकेमध्ये जर आला तर त्याची वसुली करण्याचं कार्य करतात, चेकची वसुली. कारण चेक हा दुसऱ्या बँकेचा आहे, मात्र आपल्या बँकेमध्ये जर आला असेल तर बँक काय करते, त्या चेकची ग्राहकाच्या वतीने वसुली करत असते. कलेक्टिंग बँकर म्हणून कार्य करत असते. आपण पेईंग बँकर म्हणजे काय आणि कलेक्टिंग बँकर म्हणजे काय हे तर समजून घेतलेलंच आहे. पेईंग बँकर म्हणजे पैसे पे करणारे बँक आणि कलेक्टिंग बँकर म्हणजे पैसे कलेक्ट करणारे बँक. साहजिकच बँकेनं काय केले, ग्राहकाच्या वतीने चेकची वसुली केलेली आहे. म्हणजे याचा अर्थ संबंधित बँक ही ग्राहकाची काय, वसूलदार बँक आहे. याचप्रमाणे हुंडीची सुद्धा वसुली करण्याचं कार्य करते, लाभांशपत्र इत्यादी सुद्धा वसुली म्हणून कार्य करते. अशा प्रकारे जर बँकेनं चेकची, हुंडीची किंवा लाभांशपत्राची वसुली केली असेल तर बँकेनं ग्राहकाच्या वतीने एक एजंट म्हणून कार्य केलेलं आहे. मात्र या दस्तऐवजावरील मालकी हक्क ग्राहकांचा असून त्याचे पैसे ग्राहकास मिळत असतात. म्हणजे ग्राहक हा प्रमुख असतो आणि बँक एजंट असते. मित्र हो, तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की बँका एजंट म्हणून, मध्यस्थ म्हणून, प्रतिनिधी म्हणून किंवा अभिकर्ता म्हणून कार्य कोणती करतात, ते ग्राहकाच्या वतीने करत असतात. एक सर्वसाधारण संबंधामध्ये पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे बँका निक्षेपग्राही व निक्षेपक म्हणून कार्य करतात. आता निक्षेपग्राही म्हणजे काय आणि निक्षेपक म्हणजे काय, निक्षेपग्राही म्हणून कोणतं कार्य केलं जातं आणि निक्षेपक म्हणून कोणतं कार्य केलं जातं ते आपण समजून घेऊया. बँका ग्राहकाच्या मौल्यवान वस्तू, दागदागिने, महत्त्वाची कागदपत्रे तसेच दस्तऐवज सुरक्षित ठेवण्यासाठी सेफ डिपॉझिटची व्यवस्था करून देतात. याचा अर्थ एक प्रकारे लॉकर्स उपलब्ध करून देतात. लॉकर्स उपलब्ध करून त्या ग्राहकाला जे काही मौल्यवान वस्तू आहेत, दागदागिने आहेत किंवा दस्तऐवज आहेत ते सुरक्षित ठेवता येतात. या सेवेबद्दल बँका ग्राहकाच्याकडून भाडं घेतात, काही चार्ज आकारत असतात. कारण साहजिकच बँकेने ग्राहकाला काय केलेले, सेवा दिलेली आहे आणि जी काही सेवा दिलेली आहे त्या सेवेबद्दल बँकेनं काय केलेलं आहे, मोबदला आकारलेला आहे. मित्र हो, या सेवेबद्दल बँका ग्राहकाच्याकडून भाडं घेतात हे उघडच असणार आहे. अशा कार्याच्या संदर्भात बँका निक्षेपग्राही नात्याने ग्राहकाच्या मौल्यवान वस्तूची जबाबदारी स्वीकारतात. म्हणजे याचा अर्थ बँका निक्षेपग्राही म्हणून कार्य करतात. म्हणजे काय करतात तर ग्राहकाला सेवा देतात. सेवा कोणती देतात तर जे काही मौल्यवान वस्तू आहेत, दागदागिने आहेत किंवा सुरक्षित जे काही दस्तऐवज आहेत ते सुरक्षित ठेवण्याचं कार्य करतात, लॉकर्समध्ये सुरक्षित ठेवण्याचं कार्य करतात. म्हणजे बँकेनं ग्राहकाला जे काही लॉकरची सुविधा दिलेली आहे ती सुविधा म्हणजेच काय, एक प्रकारे निक्षेपग्राही, बँकेचं निक्षेपग्राही म्हणून कार्य आहे. तसेच ग्राहकाला त्या वस्तू परत करण्याचे कर्तव्य बँकेस करावे लागते. ग्राहकाने अशी सोय घेतल्यास त्याला निक्षेपक म्हणतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षामध्ये असू द्या, बँका निक्षेपग्राही म्हणून कार्य करतात आणि ग्राहक निक्षेपक म्हणून कार्य करतो. निक्षेपक कोण आहे तर ग्राहक आहे, निक्षेपक कोण आहे तर ग्राहक आहे आणि निक्षेपग्राही कोण आहे तर बँक आहे. लक्षामध्ये येते, निक्षेपग्राही म्हणून कोण कार्य करते तर बँक कार्य करते आणि निक्षेपक म्हणून कार्य करतोय किंवा सेवा घेतोय तो कोण सेवा घेतोय तर ग्राहक घेतोय. म्हणजे निक्षेपक कोण आहे, ग्राहक आहे आणि निक्षेपग्राही कोण आहे तर बँक आहे. पहा या ठिकाणी काय झालेलं आहे, बँकेने ग्राहकाला सेवा दिलेली आहे. सेवा कोणती दिलेली आहे तर लॉकरची सेवा दिलेली आहे. म्हणून बँक कोण आहे, निक्षेपग्राही. परंतु ग्राहकाने अशी सेवा किंवा सोय जर घेतली असेल तर त्याला काय म्हणायचं, निक्षेपक म्हणायचं.
म्हणजे बँक आणि ग्राहक या दोघांच्यामध्ये जे काही संबंध आहेत ते कोणते संबंध आहे? ॲज अ निक्षेपग्राही आणि निक्षेपक म्हणून आहे. मला वाटतं आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल. जे काही सर्वसाधारण संबंध आहे त्याच्यामध्ये पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे तारण स्वीकर्ता आणि तारणदाता. मला वाटतं पॉईंट जो काय आहे, तारण स्वीकर्ता म्हणजे तारण स्वीकारणारा आणि तारणदाता म्हणजे तारण देणारा. रक्तदाता तसं तारणदाता, तारण देणारा आणि तारण स्वीकर्ता. म्हणजे तारण स्वीकारणारे कोण असते? बँक असते. आणि तारणदाता म्हणजे तारण देणारा कोण असतो? तर ग्राहक असतो. आता तारण स्वीकारणारी किंवा तारणदाता हे जे काही कार्य आहे किंवा हे जे काही संबंध आहेत, हे संबंध कधी निर्माण होतात हे मला वाटतं तुमच्या लक्षामध्ये आलं सुद्धा असेल. जेव्हा बँक ग्राहकाला कर्ज देत असते त्यावेळेस सर्वप्रथम बँक ग्राहकाच्याकडून तारण घेत असते. तारण घेतल्याशिवाय बँका कर्ज देत नाहीत हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे. तारण का घेतात हे तर सांगण्याची काही गरजच नाही आहे, कारण कर्ज सुरक्षित राहिले गेले पाहिजे. म्हणून बँका ग्राहकाच्याकडून तारण घेत असतात. मित्र हो, जेव्हा बँका ग्राहकाला कर्ज देतात तेव्हा बँका ग्राहकाच्याकडून तारण घेत असतात. म्हणजे तारण कोण देत असतो? तर तारण ग्राहक देत असतो. कर्जदार व्यक्ती तारण देत असतो. म्हणून तारणदाता कोण आहे? तर ग्राहक आहे. बँकेचा कर्जदार व्यक्ती हा बँकेचा कोण? ग्राहक आहे. मात्र तारण कोण घेत आहे? तर बँक घेत आहे. एकंदरीत तारण स्वीकर्ता म्हणजे तारण स्वीकारणारी कोण आहे? बँक आहे. आणि तारणदाता म्हणजे तारण देणारा कोण आहे? तर ग्राहक आहे, कर्जदार व्यक्ती आहे. एकंदरीत तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की बँक आणि ग्राहक या दोघांच्यामध्ये संबंध कोणते आहेत? तर तारण स्वीकर्ता व तारणदाता. तारण स्वीकारणारी बँक आणि तारण देणारा ग्राहक यांच्यामध्ये संबंध अशा प्रकारे तारण स्वीकर्ता व तारणदाता या स्वरूपाचे असतात. सर्वसाधारण संबंधामध्ये पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे हमीदार आणि प्रमुख ऋणको. बँका आपल्या ग्राहकांना त्यांच्या व्यापार उद्योगात उपयुक्त ठरणारी पतपत्राची सोय उपलब्ध करून देत असतात. त्यामुळे दोघातील संबंध हमीदार आणि प्रमुख ऋणको या स्वरूपाचे असतात. खरं सांगायचं म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी कंपनी ओपन करता किंवा एखादा उद्योग सुरू करता त्यावेळेस तुम्हाला भांडवलाची गरज असते. मित्र हो, ज्यावेळेस तुम्हाला भांडवलाची गरज असते त्यावेळेस तुम्ही मार्केटमधून भांडवल उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी मार्केटमध्ये तुम्ही काय करतात? पतपत्र हे विक्रीला काढतात, शेअर्स विक्रीला काढतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुमची कंपनी नव्याने उभा राहिलेली आहे, त्यामुळं मार्केटमध्ये तुमच्या कंपनीचं शेअर्स विक्री होतीलच असं नाही आहे. म्हणजे याचा अर्थ तुमचे शेअर्स नव्याने असल्या कारणामुळं, तुमची कंपनी नव्याने असल्या कारणामुळं त्या शेअर्समध्ये कोण गुंतवणूक करू इच्छित नाही. म्हणजे याचा अर्थ शेअर्स विक्रीकडून तुम्हाला भांडवल उभा करता येत नाही. अशावेळी बँका प्रमुख हमीदार म्हणून कार्य करतात. हमीदार याचा अर्थ संबंधित ग्राहकाला हमी देतात की हा शेअर्स महत्त्वाचा आहे, याच्यामध्ये रिस्क नाही, आम्ही तुम्हाला हमी देतो, तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करा. म्हणजे याचा अर्थ बँकेने काय केलेलं आहे? हमीदार म्हणून कार्य केलेलं आहे. ग्राहकाने काय केलेलं आहे? ग्राहक हा बँकेचा कोण आहे? उद्योजक आहे. नवीन कंपनी सुरू करत आहे आणि त्यासाठी भांडवल उभा करत आहे. त्यासाठी मार्केटमध्ये त्यांनी काय केलेलं आहे? शेअर्स विक्रीला काढलेले आहेत, पतपत्र विक्रीला काढलेले आहेत, व्यापारी पत्र विक्रीला काढलेले आहेत. परंतु त्या व्यापारी पत्रामध्ये किंवा त्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणारा इच्छुक वर्ग सापडत नाही, कारण कोण डेअरिंग करत नाही, रिस्क स्वीकारायला नको म्हणत आहे. अशावेळी बँकेनं काय केलेलं आहे? हमीदार म्हणून कार्य केलेलं आहे. म्हणजे कोणत्या दोन पार्टीमध्ये हमीदार म्हणून कार्य केलेलं आहे? तर शेअर्स विक्री करणारा, पतपत्र विक्री करणारा, व्यापारी पत्र विक्री करणारा हा बँकेचा ग्राहक आहे आणि दुसऱ्या बाजूला ते व्यापारी पत्र खरेदी करणारा किंवा शेअर्स खरेदी करणारा हा दुसरा ग्राहक आहे. या दोघांच्या मध्ये बँकेनं काय म्हणून कार्य केलेलं आहे? तर हमीदार म्हणून कार्य केलेलं आहे. एकंदरीत प्रमुख ऋणको म्हणून या ठिकाणी कार्य घडून आलेलं आहे, तुमच्या लक्षामध्ये आलं असेल. अशा प्रकारे सर्वसाधारण संबंध असतात. सर्वसाधारण संबंध कोणकोणते असतात पहा. त्याच्यामध्ये आपण पहिला मुद्दा पाहिला की जो बँका धनको आणि ऋणको म्हणून कार्य करतात, तसेच विश्वस्त आणि हितकारी म्हणून कार्य करतात, अभिकर्ता, प्रतिनिधी किंवा एजंट म्हणून कार्य करतात, निक्षेपग्राही म्हणून
किंवा निक्षेपक म्हणून संबंध असतात. तारण स्वीकर्ता व तारणदाता अशा प्रकारचे संबंध असतात. आणि शेवटचा संबंध तो म्हणजे हमीदार आणि प्रमुख ऋणको म्हणून संबंध असतात. आता जे काही विशेष संबंध आहेत, कारण आपण पहा बँक आणि ग्राहक या दोघांच्यामध्ये जे काही संबंध असतात ते संबंधाचं वर्गीकरण 2 भागामध्ये केलं होतं. कोणत्या 2 भागामध्ये वर्गीकरण केलं होतं? तर सर्वसाधारण संबंध आणि विशेष संबंध. सर्वसाधारण संबंध कोणकोणते असतात हे आता आपण समजून घेतलं. आता विशेष संबंध कोणकोणते असतात ते आपण समजून घेऊया. खातेदाराच्या खात्यात रक्कम नसताना जर खातेदाराने दिलेला चेक प्रदानासाठी आला तर बँक खात्यावर ओव्हरड्राफ्टची सुविधा देऊन चेकचे प्रदान करत असते. म्हणजेच बँकेचे अधिकार एका अर्थाने ग्राहकाचे कर्तव्य ठरतात, तर बँकेचे कर्तव्य म्हणजे ग्राहकाचे अधिकार ठरतात. यालाच बँक व ग्राहक यांच्यातील विशेष परस्पर संबंध मानतात. बँक आणि ग्राहक यांच्यामध्ये जे काही विशेष संबंध आहेत, ह्या विशेष संबंधाचं एक तुम्हाला उदाहरण मी या ठिकाणी दिलेलं आहे. उदाहरण कोणतं दिलेलं आहे? ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला चेक देतो, पहा, ज्यावेळेस मी तुम्हाला चेक देतो म्हणजे काय? तुम्ही तो चेक बँकेमध्ये घेऊन जाता आणि वटवून घेता. परंतु मी तुम्हाला चेक दिलेला आहे, परंतु माझ्या अकाउंटवर संबंधित जेवढ्या रकमेचा मी तुम्हाला चेक दिलेला आहे तेवढी रक्कम नाही, म्हणजे सफिशियंट बॅलन्स नाही आहे. अशावेळी तो चेक काय होतो? डिसऑनर होत असतो. हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, अशावेळी एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की माझं जे अकाउंट आहे ते अकाउंट कुठलं आहे? करंट अकाउंट आहे, चालू खातं आहे. अशावेळी एखाद्या वेळेस तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की मी तुम्हाला जो चेक दिलेला आहे तो बँकेमध्ये तुम्ही चेक ज्यावेळेस घेऊन जाता, परंतु माझ्या अकाउंटवर मात्र बॅलन्स नाही आहे, त्यावेळेस बँक ओव्हरड्राफ्टची सुविधा देऊ करेल. आता ओव्हरड्राफ्ट म्हणजे ओडी मीन्स ओव्हरड्राफ्ट ज्याला अधिकर्ष सवलत असं म्हणतात. आता अधिकर्ष सवलत म्हणजे काय हे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कारण हे फर्स्ट इयरला आपलं झालेलं आहे. म्हणजे खात्यावर रक्कम नसतानाही बँक जेव्हा आपल्याला आपल्या रिक्वेस्टनुसार रक्कम देते त्यावेळेस बँकेनं एक प्रकारे आपल्याला कर्जच दिलेलं असतं. म्हणजे खात्यावर रक्कम नसतानाही ज्यावेळेस बँक आपल्याला रक्कम देते त्याला काय म्हणायचं? ओव्हरड्राफ्टची अधिकर्ष सवलतीची रक्कम देते. तसंच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता मुद्दा काय आहे, मॅटर काय आहे की माझ्या खात्यावर रक्कम पुरेशी नाही, मात्र माझ्या खात्यावर मात्र चेक आलेला आहे पे करण्यासाठी, रक्कम देण्यासाठी. त्यावेळेस बँक काय करेल? अधिकर्ष सवलत देईल. म्हणजे काय? माझ्या खात्यावर तेवढी रक्कम नसताना सुद्धा तो काय करेल? चेक वटवेल. अशा प्रकारे जर कार्य केलं तर त्याला काय म्हणायचं? विशेष संबंध म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी घडतं काय की बँकेचे जे अधिकार असतात ते ग्राहकाचं कर्तव्य असतात, आणि ग्राहकाचं जे काही कर्तव्य असतात किंवा ग्राहकाचे जे अधिकार असतात ते बँकेचं कर्तव्य असतं. आणि म्हणून याला काय म्हटलं जातं? विशेष संबंध म्हटलं जातं. मला वाटतं आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये आलं असेल की बँक आणि ग्राहक याच्यामध्ये कोणकोणते संबंध असतात. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना हा जो काही कंटेंट्स आहे, हा जो काही टॉपिक आहे तो डिटेलमध्ये समजलेला असेल असा मला विश्वास आहे. आपण या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट टाईम. थँक्यू व्हेरी मच.